माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी कृष्ण भगवान द्वारकेत नांदत असताना सर्व गोपिकांना, सर्व असणाऱ्या 16,108 नारी होत्या, एवढ्यांना जशाच तसे ठेवत होते, कुणालाही कमी नाही, सर्वांना सारखंच। अशा प्रकारे प्रेम त्यांचं भरपूर होतं त्यांच्या प्राण्यावर। असं प्रेम दाखवत असताना, सगळं करत असताना 3 नंबरची सत्यभामा राणी होती आणि तिला वाटायचं सगळ्यापेक्षा कृष्ण भगवान काय करतात, माझ्यावरच प्रेम करतात। बाकीच्या जी नारी आहेत जे त्यांच्यावर त्यांचं प्रेम नाही, माझ्यावरच सर्वात प्रेम आहे, रुक्मिणीवर बी नाही, जामवंतीवर नाही। म्हणून सत्यभामाला हेवा वाटायचा रुक्मिणी मातेचा। रुक्मिणी माता कधीच हेवा करत नव्हत्या, पण सत्यभामा सदा हेवा करायच्या। ज्यावेळेस कृष्ण भगवान उठायचे आणि प्रहलकारी असणारे पाठ ज्यावेळेस जपाला बसायचे, ध्यानस्थ बसायचे, त्यावेळेस दररोज असणाऱ्या रुक्मिणी माता काय करायच्या, पंचारती घेऊन त्यांचं पूजन करण्यासाठी जायच्या। त्यावेळेस सत्यभामेनं दाशीनं सांगितलं की रुक्मिणीताई असणारी दररोज काय करते, तर पूजेसाठी जाते आणि तुम्ही काय करतात, निवांत घरी झोपतात। असं सांगू लागल्यानंतर तिला हेवा वाटला आणि म्हणाली, बघ उद्यापासून मीच पूजा करणार हिच्या आधी। त्याच कृष्ण भगवंताने सांगितलं, इशारा दिला रुक्मिणीला, तो थांब, करू दे तिला पूजा। मग तिला पूजा करायला सुरुवात केली। असं तिला वाटू लागलं की सगळं माझंच ऐकत येत। घरी दिलेला आंदणमणी होता, त्याला 36 भार सोनं निर्माण व्हायचं दररोज। पुन्हा जी वृक्ष आणलेला होता, कल्पवृक्ष, पारिजात, ही रुक्मिणी मातेच्या हिच्या दरवाज्यामध्ये लावलेली होती। पण फुलं कुठं पडायची, रुक्मिणी मातेच्या शेजेवर पडायची। आणि असं चलत असताना आनंद असताना जिकडं तिकडं हिला गर्व चढला, माझ्यासारखं कोणीच नाही, माझं सगळंच असणारं कृष्ण भगवान ऐकत येतं। असं वाटल्यानंतर कृष्णाला का सगळं चलतंय, पण हेवा आणि त्या ठिकाणी जे आहे गर्व, अभिमान देवाला कसलाही चलत नाही। आणि मग देवाला नारद मुनी आणि कृष्ण भगवंताला सांगते की एकदा या स्वर्गावरून तुम्ही। आणि लईच सत्यभामाला गर्व चढलाय, दोघांनी एकमेकाच्या मनामधला भाव जाणला आणि आले। मग सत्यभामाच्या महालामध्ये आले, मंदिरामध्ये आल्यानंतर नारद मुनी आलेत, म्हणले आसन टाकले, पूजा केली आणि नारद मुनीला वृत्तांत सांगितला। नारद मुनी म्हणते, तुला काय आवडते ग, सगळ्यात सांग। तर म्हणते, मला कृष्ण खूप आवडते। आणि मग त्यावेळेस नारद मुनी आले आणि पूजा केली। नारद मुनीला सांगितलं, सर्वात जी वस्तू आवडते ती जर दान दिली तर आपल्याला भरपूर असं काय होते, पुण्य प्राप्त होते तिथं। मग कृष्ण सगळ्यात आवडतो पती हा, मग दान द्या। मग मी दान देते म्हणजे कृष्णाला, जन्मोजन्मी तो हाच पती मला मिळावा। आता एकटीचा पती आहे का ही दान द्यायला, पण दान देण्यासाठी निघाली सत्यभामाला बरोबर टाकलं नारद मुनीने आणि सांगितलं दान द्यायचं। मग कुणाला द्यायचं, तर ब्राह्मणाला द्यायचं। मग सत्यभामा उठल्या आणि ब्राह्मणाच्या गलीला गेल्या आणि ब्राह्मण देवा, आमच्या कृष्णाला तुम्ही दान घेतात का? त्यांनी म्हणल्या, आम्ही सवळे ब्राह्मण, आम्हाला काही चलत नाही आणि तो गवळ्याचा म्हणले, आणि त्याला आम्ही कसं काय दान घेऊ, त्याला दररोज चांगलं चांगलं खायला लागते, आम्ही कुठलं देव त्याला घेऊन? त्याला सुंदर कपडे घालायला लागते, तो राजाचा मुलगा, आम्ही ब्राह्मण, आम्हाला त्याचा विटाळ होते, आम्हाला ते चलत नाही, आम्ही कसं काय यायचं त्यांना दान? मग आता दान प्रत्येक जण, बरेच जणांना दान विचारले, कुणीच घ्यायला तयार नको। परत घरला आल्या आणि विचारणार मुली, ब्राह्मण तर दान घ्यायला तयार नाही, ते मी तर कृष्णाला दान द्यायला तयार आहे। मग देवाला विचारा एकदा काय म्हणते। देवाला विचारते, कृष्णाला विचारलं, मी तुम्हाला दान देणार आहे, देऊन टाका म्हणले, त्याच्यात काय म्हणले, चांगल्या कामण्यासाठी घाई करा म्हणले, पटमन असणार तर आता लगेच करून टाकावं मनामधले आलेले विचार आणि का म्हणले। मग नारद मुनीला विचारणार, मुनी म्हणते, तर मी काय करू दान घेऊन, मी तर भ्रमर करत फिरणार। आता स्वर्गाला कैलासाला जाणार, वैकुंठाला जाणार, पाताळात जाणार, कोण्या राजाच्या घरी जाणार, मी सगळीकडे भ्रमर करत फिरतो, ह्याला घेऊन मी सोबत कसं फिरणार दान घेतल्यानंतर? मग ह्याला घेण्यासाठी योग्य कोणीच नाही, तुम्हीच दानासाठी योग्य आहे। आणि एवढा गर्व चढला होता की तिनं कोणत्याच राणीला नीट बोलायची नाही, सगळ्याला काहीतरी बोलायची, काहीतरी कुचकं बोलायची। कृष्ण भगवंताने सांगता कसा हिचा गर्व हरण करावा, आणि मी श्रेष्ठ आहे, रुक्मिणीला काहीच समजणं गेली
रुक्मिणी माता सगळ्यापेक्षा श्रेष्ठ होती, आदिमाया शक्ती होती, महान पतिव्रता नारी आहे ती. पण त्यांनी कधीही हेवा देवा करत नव्हता, सगळ्याला समजून घ्यायच्या. त्यांनी कुणाच बहिणीचा हेवा केला नव्हता. एवढ्या असणाऱ्या पटराण्या होत्या, एवढ्या राण्या होत्या, कुणालाच कधी काय म्हणायचं, सगळ्याला समजून धरून राहत होत्या. आणि मग सांगितलं नारद मुनीची पूजा केली. नारद मुनीला असणारं कृष्ण भगवंताला बसवलं, पूजा केली आणि दान देऊन टाकलं. दान दिलं. नारद मुनी म्हणजे झालं आता काम, चला आता दान दिलं ना, मग आता कृष्ण भगवान इथं कसं ठेवणार, मी कृष्णाला घेऊन जाणार सोबत. मग असणारा विणा असणारा होता, चिपळ्या होत्या, टाळ होता. नारद मुनीने दिले कृष्ण भगवंताला आणि चला म्हणले आता माझ्यासोबत. निघाला कृष्ण भगवान, दान दिले म्हणून निघाले. आता आता कसं राहू शकते, दिलेली दान जी वस्तू आहे आता ती घरी ठेवून जायते का, घेऊन जावं लागेल सोबत. निघाले. निघाल्यानंतर सगळ्या राण्याला वाईट वाटू लागलं. आपले एवढे प्रेमळ असणारा पती कृष्ण भगवान आपले एवढं सगळ्याला प्रेम करते, तर सगळ्याला सारखं समजते आणि ही देऊन टाकली. अश्रू डोळे वाटे वाहू लागले. गोकुळातल्या लोकांना राग येऊ लागला. नारद मुनी घेऊन जाऊ लागलेल्यावर त्यांनी म्हणले काय वाटेल ती घ्या, पण कृष्ण भगवंताला घेऊन जाऊ नका. त्यांनी म्हणले वाटेल ती तुम्हाला देतो, पण कृष्ण भगवान आता मी तुम्हाला देणार नाही, मी घेऊन जाणार माझ्यासोबत. आणि मग दूरवर असं घेऊन झाले. आणि सगळ्या मग का व्रतांत असणारा कुठं तर नगरीमध्ये समजला, सगळ्या द्वारकेमध्ये पसरलं की दान दिले, दान दिले, दान दिले म्हणून. आता दान दिले म्हणजे किती आवड आहे. आणि मग पुन्हा वाईट वाटू लागलं. राण्या सुद्धा रडू लागल्या. आता कोण आहेत आपल्याला, आपलं जीवनच असलेलं आपण देऊन टाकली सतीबाईनं. हिने एकटीचाच पती होता का, देऊन टाकला. पुन्हा वसुदेव देवकीला कळालं. देवकी म्हणाली मी 9 महिने वागवले, माझा मुलगा पुत्र, आणि तू का देऊन टाकलीस ग, तू एकटी मालकीन झालीस का. सगळ्या राण्या भांडणं करू लागल्या, हिला रागराग करू लागल्या, काही वाटेल ती करू लागल्या. आम्ही कशासाठी करून घेतले म्हणल्या, आणि तू असणारं देऊन टाकलीस, आणि कोण पतीला देत असते का दान. अशा प्रकारे वाईट करू लागल्यावर मग ही वार्ता बळीराम दादाला समजली, उग्रसेनला समजली. आणि त्यांनी मग कुठपर्यंत गेले, त्यांचा पाठलाग केला. आणि नारद मुनीनेही आता सोंग केले, म्हणले आता आपण परत कन्हैयाला घेऊन या म्हणले. आणि परत घेऊन आले. नारद मुनी म्हणू लागले आता मी दिलेली वस्तू आहे मी परत देणार नाही, मी घेऊन जाणार सोबत माझ्या. आणि सत्यभामीने दान दिले मला, मी का असं घेऊन चालला का. आणि मग सगळ्यांनी विचार केला, सांगितलं की कृष्ण भगवंताला तुम्ही जेवढं लागल तेवढं सोनं द्या, आणि कृष्ण भगवान तुम्ही सोन्याच्या रूपामध्ये घ्या ठेवून, मी कशाला घेऊन जाऊ सोबत. मग त्यावेळेस तिला बरोबर चालला, मी एकटी सोडते म्हणली, एवढं माझ्याकडे सोनं आहे म्हणली. 8 भार सोनं स्वयंमंतक म्हणायचं. दररोज विटायच्या बेट्या प्रसन्न व्हायच्या, तेवढं कुठं ठेवायच्या खोल्या गच्च भरून गेल्या होत्या. मी आता एकटं सोडवते म्हणली. ठीक आहे म्हणली, आणा म्हणली. सगळं आणलं, सोनं घातलं, कशाचं पारडं खाली. कृष्ण भगवंताला एका पारड्यामध्ये बसवलं, दुसऱ्या पारड्यामध्ये सोनं घालू लागले. सगळं सोनं आणून घातली, एवढंच मंगळसूत्र अंगावर राहिले, बाकी सगळं घातलं. तरी बी पारडं खालीच. आता कसं कर. मग नारद मुनी म्हणले 16,108 बायका आहेत, आणि 16,108 बायका असताना सगळ्यांचं घेऊन या ना. सगळ्या राण्याचं सोनं घातलं, प्रत्येकीकडं जेवढं होतं गुण सुद्धा कोणी ठेवून घेतलं नाही, तेवढं घातलं, तरी बी कमीच. पुन्हा म्हणले आई आहे की देवकी, म्हणले देवकीच बघ, देवकी असणारी आई होती. तिने म्हणली माझं पोटाचं रत्न तू दिलीस, माझं सोनं दिलीस, ही धर सगळं सोनं, गरसुडी धर, मासू वजरटीक धर, बोरमाळ धर, सगळं घातलं तरी कमीच. नगरातलं सोनं आणलं बायकांचं सगळ्या, आणि ते बी घातलं तरी पारडं तसंच. आता कसं करायचं. आता नारद मुनी म्हणले ह्यांच्या वजनाबरोबर दिल्याशिवाय मी काय सोनं घेणार नाही, कृष्णाला देणार नाही. रडायला उठले, आता काय करावं लागेल. मग म्हणले आता एक राहिले म्हणले, रुक्मिणी कुठे लपून बसली म्हणले. रुक्मिणी सगळ्या बायका दिसल्या, 16,108 बायका सगळ्या रडू लागल्यात, आसपास बसल्यात. आणि रुक्मिणी तर म्हणले पट्टराणी आहे म्हणले, आणि तिच्याकडं तर एवढंच सोनं आहे की कुणाकडंच सोनं नाही म्हणले, तेवढं सोनं तिच्याकडे आहे म्हणले. आणि तिनं कुठं बसले म्हणले, बोलवा तिला, तिनं आल्याशिवाय काही उठू शकत नाहीत म्हणले. म्हणल्याबरोबर मग आता त्यांना आणायला बी प्रतिदिस म्हणून जावं लागेल का नाही. रुक्मिणी मातेला बोलवायचं म्हणजे सज्जनच माणूस तिथे गेला पाहिजे. अशा तशा माणसाला
रुक्मिणी माता येतील का? प्रतिष्ठित माणूस बोलायला पाहिजे. मग कोण गेलं त्या ठिकाणी? अक्रूरजीला पाठवलं. जावा म्हणले अक्रूरजी आणि तुम्ही घेऊन या जा. ज्यावेळेस मग रुक्मिणी मातेला शोधण्यासाठी गेले त्यावेळेस रुक्मिणी माता मंदिरामध्ये नव्हते. तिने बागेमध्ये जाऊन निवांत चोपाळ्यावर आसपास तुळशींचे बन होते, श्वास घेत कमळ होती, गुलाब होती, जाई होती, जुई होती, शेवंती होती, मोगरा होता, असं रम्य असं ठिकाण. आणि अशा बागेमध्ये जाऊन चोपाळ्यावर बसल्या होत्या निवांत. पांढरी असणारी वस्त्र परिधान केलेलं होतं, कंचुळी होती, गजरे घातलेली होती, सुंदर असा सीतेचे अवतार धारण करून. आणि मग त्या ठिकाणी एकट्याच बसलेल्या होत्या. आणि तिथं अक्रूरजी गेले आणि नमस्कार केला मातेला आणि सांगलेला वृत्तांत सांगितला मातेला. माता तुम्ही तर निवांत बसलास, तुम्हाला काहीच वार्ता माहीत नाही का? तर मला काहीच माहिती नाही. तर असं कृष्णाला दान दिलेलं आहे आणि ती सोडून घेण्यासाठी सुवर्ण असणारं सर्वांनी घातलंय तरी पण कमी पडले आणि तुम्हाची एकच अपेक्षा आहे की बोलवून घ्या. अशीच एक घटना घडलेली होती की ज्यावेळेस हनुमंतरायांनी सगळी लंका दहन केली, सगळ्यांनी चिंध्या बांधल्या, एवढं शिपूट शिल्लक राहायचं. आता एक बांधले की पुरते म्हणले की दुसरं एवढं शिल्लक राहायचं शिपूट. म्हणले सगळ्या साड्या आणून घातल्या, काहीच एवढं शिपूट शिल्लक. आणि ज्यावेळेस सांगितलं की अशोक वनामध्ये सीता माता आहेत त्यांचं वस्त्र आणून मला बांधा म्हणल्याबरोबर हनुमंतरायांनी लगेच शिपूट ओढून घेतलं. माझ्या मातेचं वस्त्र आणि इथं द्यायचं का? लगेच शिपूट कमी केलं. लंका जाळून परत आली मातेसाठी. तशा प्रकारे ही असणारी आदिमाया शक्ती महान पतिव्रता सुवर्णाची काय गरज आहे. मग त्या ठिकाणी बसल्या होत्या आणि तिथं तुळशीचं वन होतं बसलेलं. मग तिथं काय केल्या, तुळशीचं दर्शन घेतल्या आणि सांगितलं की तू लई कृष्णाला आवडतेस म्हणून तुझ्या गळ्यामध्ये माळ आहे त्या, तू लई सुंदर आहेस, तुझा हिरवा कसा पाडला आहे बघ आणि तुला लई गोविंद हा भरलेला आहे म्हणल्या. आणि पडलेलं पान तिने तबकामध्ये घेतल्या, दर्शन घेतल्या, पाया पडल्या आणि तसंच अजून तबकामध्ये झाकून घेऊन आल्या आणि कृष्ण भगवंताला पाहू लागल्या. असं कसं निवांत बसलेत म्हणल्या. काय खेळ करावा हे तरी आहे का म्हणल्या. निवांत खेळ चालू आहे म्हणल्या. हां किती सहन करावं म्हणल्या. आणि मग म्हणल्या अगं तुझ्या लक्षात आलं का ती एक अंगठी राहिली बघ तुझ्या हातामध्ये, ती काढ अंगठी म्हणली. सत्यभामा मग ती सत्यभामा तेवढी राहिलेली अंगठी काढली. अंगठी काढली, एक ठेवली होती राहावे म्हणून, एवढी तरी सगळं तर गेलं. तर अंगठीला मग असणारं ती पान घातलं आणि ती अंगठी ठेवली. ठेवल्याबरोबर प्रदक्षिणा घातल्या, कृष्णाच्या पाया पडल्या आणि ती अंगठीन ती पान ठेवल्याबरोबर कृष्णाचं पारडं वरी गेलं. हा म्हणल्या नाटक कुठला कपटी असेल म्हणल्या, हे ना लईच कपटी आहे म्हणल्या, नाटकानं जड झालाय म्हणल्या, कपटी आहे म्हणला. किती ना कुठलं खाल्लं असेल एवढं म्हणलाली सत्यभामा. एवढं टाकाले तरी काय नाही, पारडच बस उचलला गेले म्हणले. कुठला तुळा आणू म्हणली तुम्हाला, हां कुठलं शेण आणू म्हणली, तुम्ही आहोस तशी म्हणली, बसलात कपटपणा करून मला माझ्याकडे ही करण्यासाठी म्हणलाली आणि ही नाटक करता म्हणली तुम्ही. आणि मग ही नाटक रुक्मिणीताईच ओळखत्या, दुसरं कोण ओळखू शकत नाही. आणि रुक्मिणी मातेनं मग टाकल्याबरोबर पारडं वरी गेलं. रुक्मिणी मातेने दर्शन घेतलं कृष्ण भगवंताचं आणि मग गेल्याबरोबर सगळ्या असणाऱ्या गोपिका माझं सोना ही म्हणाली माझी बोरमाळा, ती म्हणती माझी गोरसुडे, ही म्हणती माझी झुणक्या, ती म्हणती माझी पाहिजे नाही. आणि तिच्या सत्यभामा म्हणले माझं गुण जर कमी झालं तर मी तुम्हाला चांगलं बघते बघ म्हणलाले. आणि तेवढ्यात मग खरं सोनं कुणी नेलं. देवकी म्हणलाली अगं माझी बी गरसुळी, ती सगळं वजरटीक सगळं सोनं मला आणून द्या, मला बी लागते घालायला. सुना म्हणलाल्या सगळ्या सुनावाला देऊन टाकायचं, या म्हातारीला काय करायचंय सोन्याने म्हणू लागल्या. सगळेजण हसू लागले. आणि मग रुक्मिणी मातेनं खरंच पारख केली. आपल्या हाताला कृष्ण भगवंताच्या धरली, कृष्ण भगवंत घेऊन गेली. आणि हिने असणाऱ्या सोन्यासाठी रडत बसल्या ओरडत बसल्या. तिनं तिचं आहे नाही हिचं आहे माझं, यांचं भांडण लागलं. आणि नारद मुनी आपले म्हणले आता घ्या सगळंच तुम्ही म्हणले, मला काहीच नको म्हणले. हातामध्ये टाळ घेतला, विणा घेतला आणि नारायण नारायण करत आपलं स्वर्गाला निघून गेले. आणि खरंच सोनं घेऊन रुक्मिणी माता आपल्या
कुठं तर निज मंदिरामध्ये घेऊन गेल्या. अशा प्रकारे गर्व आणि अभिमान केलेला देवाला चालत नाही. जर प्रेम असेल, भाव असेल, भक्ती असेल तर परमेश्वर आपल्यापाशीच आहे हेच समजा. आणि गर्व जर आला तर कृष्ण भगवान आपल्याजवळ नाही हे समजा.